आता इथे आलेले आम्ही जंगल सफारीला. हे बघून अरे हे आंब्याचे छोटे छोटे आंबे पण लागले याला. तर आपल्या सेकंड स्पॉटला देखील रेंज नाहीये, तर आपण चाललो आपल्या थर्ड स्पॉटवर. ची झाड आहेत आणि त्या झाडाला झालंय थायरॉइड. आम्ही पोहोचलो आडिवली रेल्वे स्टेशनला. नल्ली कुरकुरे नल्ली खातोय आपण. चला ट्रेन आली. आपण आले आहोत आता एका नर्सरीमध्ये. नर्सरीमध्ये एंट्री केली आहे. खूप सुंदर अशी फुल झाड आहे. आणि काय खाते वडापाव. तर चला मग आता सिलेक्ट करूया. एक फुल झाड घ्यायचं आहे आपल्याला आणि एक मला तर वाटतं नारळाचं झाड घ्यायचं आहे. खूप सारे कलम पण आहेत इथे. आंब्याचे छोटे छोटे आंबे पण लागले याला. अशा प्रकारे कामं इथे ऑफिसची कामं आपल्याला गावामध्ये येऊन करण्यासाठी अशी थोडी धडपड करायला लागते, कारण की रेंज नसते प्रॉपर आपल्याला. तर पावसाळ्यात तर आपण येतच नाही गावाला आलं तर कन्फर्म सुट्टी असेल तरच आपण गावाला येतो, नाहीतर वर्क फ्रॉम होमसाठी आपण गावाला कधीच ट्राय करत नाही पावसाळ्याच्या दिवसात. तर आता जरा ऊन बिन पडतं त्याच्यामुळे रेंज थोडीफार असते. तर चला मग बघू आता कुठे कुठे रेंज आहे. तर आत्ता इथे आलेले आम्ही जंगल सफारीला. हो मंगलो प्लॉट आहेत सगळे तिकडे. चला या पुढे अजून जा. येतंय का. एक प्रकारची जंगल सफारी वॉक पण होते आणि जंगल सफारी पण. आजूबाजूला असं घनदाट जंगल झालेलं आहे. हे जरा साफसफाई करून घ्यायला लागेल काजू काढायच्या अगोदर. थोडंफार गवत बिवत वाढलं ते सर्व जाळायला लागेल आपल्याला. खाली बघून या रे. हे सर्व काजू आहेत. आपण गेल्या वर्षी व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतील. हे पूर्ण जागा साफ केली आहे, त्यानंतर आपण काजू काढतो. तर सध्या गवत वाढलेलं आहे. ओके चला इकडून पण जाऊ. थोडंसं बाहेरच्या रस्त्याला जाऊया जरा. हॅलो. आणि ते आपल्या बंगलो प्लॉटिंग आहे जागेला लागून. मस्त मस्त बंगले बांधलेत सर्वांनी. इथे बाबांनी आत्ताच कंपाऊंड काढून घेतलंय. 2-1 दिवस झाले असतील. हे पूर्ण कंपाऊंड मारलंय. हे कंपाऊंड मारलंय. हे सागांची झाड आहेत आतमध्ये. ही एक 7-8 फूट झाली उंच ही सागाची झाड आहेत आतमध्ये. त्याच्यासाठी कंपाऊंड मारले. हे आपण 2-1 वर्ष अगोदर लावली होती. 50 झाडं लावली होती. त्यातली जवळपास 35-40 झाडं जगली आहेत. गुरं येतात आणि त्यांना घासून तोडून टाकतात. त्याच्यामुळे आपल्याला हे कंपाऊंड असं फिरवावं लागतं प्रोटेक्शनसाठी. बघा एक झाड एवढं मोठं झालंय तर दुसरं किती छोटं आहे. कमी जास्तपणा झाला त्याच्यामध्ये. बऱ्यापैकी झाडं जगलेली आहेत. तर आपल्या सेकंड स्पॉटला देखील रेंज नाहीये, तर आपण चाललो आपल्या थर्ड स्पॉटवरती. हे दोघे पाठून चालत येत आहे. तोपर्यंत आपण जाऊ स्पॉटवरती. रोड टच स्पॉट आहे. गेल्यावर तुम्हाला दाखवतो कुठे जातो. आपल्या गावचा डोंगर कवड्याचा डोंगर. कवडे जास्त असतात ते कबुतरासारखे पक्षी असतात या डोंगरावर. या डोंगरावर जर का एक टॉवर पडला असता तर मस्त पंचकृषीमध्ये आपला फुल रेंज असते आणि आपल्याला घरातून काम करण्यासाठी काही टेन्शन नसतं. सध्या नाही याच्यावर टॉवर, त्याच्यामुळे आपल्याला इकडे तिकडे फिरावं लागतंय 1-1. तर आपण आलेलो आहे आपल्या थर्ड स्पॉटवरती. इथे कन्फर्म रेंज असते. आता चेक केलं मी 4G 3 कांड्या आहेत. 3 मध्ये थोडीफार फ्लक्च्युएट होते. 4थी कांडी पण येते. तर कन्फर्म रेंज आहे सगळ्या नेटवर्कसाठी. आणि इथून आपण फुल प्लेज काम करू शकतो. वर्क फ्रॉम होम जरी असेल. खेरोसे गावातून लांजेच्या आसपास प्रणाली आणि रचना देखील चालत येतात. हा असा मातीचा रस्ता आहे आणि पुढे आपला डांबरी रस्ता कनेक्ट करतो. या साईडला खेरोसे स्टॉप आहे आणि हा रस्ता वरतून जो जातो असा वेरोली गावात जातो.
तिथे आपण चिकन आणायला जातो, किंवा वेरोली डॅम आहे जो आपला मागचा व्हिडिओ आहे प्लेलिस्टमध्ये तुम्ही जाऊन चेक करू शकता. डांबरे रस्ता तिकडे अजून, आणि हा आहे बंगलो प्लॉटिंगचा रस्ता. या साईडला सर्व बंगलो प्लॉट आहे. तर चला मग इथून आपण कनेक्ट करू आणि आपल्या कामाला, ऑफिसच्या कामाला सुरुवात. इथे न्यू वृक्षाची झाडं आहेत, म्हणजे न्यू जे फळ असतं त्याची झाडं आहेत. आणि त्या झाडाला झालं आहे थायरॉइड नाही, तरी रोग झाला असा वाटतं. खूप झाडं, आणि हे फळ खातात पण. खूप पक्षी आणि जनावर हे खातात. न्यू हे पूर्ण पिकलेलं आहे. याच्यामध्ये कच्चा पण असेल हो वरती झाडं आहेत, बऱ्यापैकी लागलेले आहेत अजून. पण हा जो काय प्रकार आहे तो आपल्याला एक्झॅक्टली माहिती आहे. पण माहिती असेल तर प्लीज कमेंट करा. चला आपला फोन कनेक्ट झालेला आहे, नेटवर्क कनेक्ट झालं आहे. चला कामाला सुरुवात. अंधारच झालेला आहे आणि आपण आपलं काम संपवलेलं आहे. घड्याळात अंदाजे 8:15 8:30 झालेत. त्या स्टॉपपासून आपण थोडंसं पुढे आलेलो आहोत घरच्या दिशेने, कारण की एवढ्या रात्री तिथे त्या स्टॉपला उभं राहणं आपल्याला शक्य नाही, कारण की एकटाच उभं होतो. अजून बाकी हे तर निघून गेले होते, प्रणाली आणि रचना. भीतीदायक वातावरण झालं होतं, त्याच्यामुळे आपण थोडंसं पुढे आलो. तिथे प्रॉपर थोडीशी रेंज मिळाली आपल्याला, तिथे काम आपण कंप्लीट केलं आहे. अशा प्रकारचा स्ट्रगल असतो आपल्याला इथे गावाला आल्यावर, की रेंज नसली की आपण, त्याच्यामुळे आपण प्रॉपर सुट्टीच घेऊन येतो. तर सुट्टी नसेल तर मग असं आपल्याला धावपळ करायला लागते रेंजमध्ये येण्यासाठी, कारण की प्रॉपर ऑफिसचं काम होत नाही त्याच्यामुळे. तर मग हाच एक छोटासा प्रयत्न होता की मुंबईच्या लोकांचं गावाला आल्यावरती वर्क फ्रॉम होम जरी असेल तरी कसं स्ट्रगल असतं. काही काही भागात खूपच चांगली रेंज आहे, काही काही भागात बेकारसारखं कंडिशन आहेत की जिथे रेंज पण प्रॉपर नाही. घरात तर काहीच नाही आहे, थोडंसं बाहेर कुठेतरी कोपऱ्यावर गेलं की तिथे कनेक्शन होतं. तर आता रचनाला सोडायला जाणार आहोत आपण रेल्वे स्टेशनला, आणि आलाय आतो. आणि आल्या आल्या टक्कूला द्यायला लागला त्रास. काय केलंय? गाड्या घेऊन ठेवल्यात, पोलीस व्हॅन, ॲम्ब्युलन्स करते नुसता. बाय. इमोशनल अत्याचार चालू आहे इथे. चला तर आपण निघालो आहोत आडिवली रेल्वे स्टेशनला. रचनाला सोडायला मांडवी एक्सप्रेस आहे 1:30ची आडिवली रेल्वे स्टेशन वरून. तर चालला अशा या डांबरी रस्त्यावरून, आणि पाठी बसली आहे प्रणाली. दुकानाला सोडायला रस्त्यावर चालली आहे. टक्कू झोपला का रे? नाही. गाडी चालवते गाडी चालवते, काय बोलत नाही, हसत नाही काय. झिगझॅग ड्रायव्हर आहे, झिगझॅग. कुठला ड्रायव्हर है? झिगझॅग ड्रायव्हर है. स्पीड कम नहीं करेगा लेकिन रास्ता निकालेगा. चला रेल्वे स्टेशनला जाऊन भेटूया. चला तर आलेला आहे आडिवली रेल्वे स्टेशनला. चलो भाई टक्कू जाएंगे. चले इथून उतरा. चल 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 टक्कू चल. हाय बाय कर सगळ्यांना. चाललो म्हणून इकडे 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 कॅमेऱ्यामध्ये बाय कर. चला चाललो. चला लवकर जाऊया. अरे हिची बॅग घ्या. आपण पोहोचलो आहोत आडिवली रेल्वे स्टेशनला, आणि अशा प्रकारचं रेल्वे स्टेशन आहे आपल्या आडिवलीचा. आणि या साईडला आपण वरती येतो आणि या साईडला काढतो तिकीट घर आहे. इथे आहेत वेटिंग एरियाज, आणि या साईडला आहेत जेंट्स लेडीज टॉयलेट्स. आणि अशा प्रकारे छोटू कुठे चालला? लेडीज वाटतं, लेडीज टॉयलेटमध्ये चालला आहे. जाऊन दे. आणि चला मग आता आपण वाट बघतोय ट्रेनचा टायमिंग काय? 1:30चा. अजून अर्धा तास आहे. बघूया ट्रेन एक्झॅक्ट टाईमवर येते का. मोस्टली ट्रेन लेटच होते. आणि आपल्याला जायचं त्या साईडला पुढे. तो 11 नंबर दिसतोय, त्याच्या पुढे आहे 12, 13, 14, 15, 16ला जायचं आहे. B1 आपला 18. B1 AC आहे बायचा. आणि माणसं हळूहळू खाली जायला लागलेत, पण अजून अनाउन्समेंट झालेली नाहीये. चला मग अनाउन्समेंट झाल्यावर लगेच आपण खाली जाऊया. आम्ही पोचलो आहोत आडिवली रेल्वे स्टेशनला. इथे बसलो आहोत वेटिंग एरियामध्ये. आणि थोडाफार कुरकुरे काय चालले, थोडंफार नल्ली कुरकुरे नल्ली खातोय आपण. दोन दाखव.
यम्मी बघू. L4, 7वा, L5, 8वा, L6, 9वा, L7, 10वा. चला बाय 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 टाटा नको टाटा. चला ट्रेन आली. अभि नाही पप्पी दिखा दे. चादर पण नाही घातली. सांगितलं चादर. चला टकू बाय.